पेज नंबर 171 ओम आणि जय आहेत ना, त्यांनी कुणाला प्रवेश दिले म्हणते. पण ताळेबंदामध्ये यावेळी देयता बाजूस काय दिले बरं आपल्याला नवीन काय आले ते सांगा. चालू खाते. काय चालू खाते. मग चालू खातं दिल्यावर आपल्याला चालू खातं सुद्धा तयार करायचं आहे आता बरं का. हां, पहिली समान काय म्हणते बरं त्यांनी जगदीशने ख्यातीचा हिस्सा किती द्यावा म्हणते आणि भागीदारीने रोख स्वरूपात किती उचलण्यात आली. याचा अर्थ आपलेकन पण दिले आपल्याला. ओके, मग ख्यातीची आपण डायरेक्टली सॉल्व करतो. टिक करत बसायचं आहे का नाही. दुसरी समान काय म्हणते त्याने भांडवल आणायचं आहे. भांडवल येतं ना, येते का नाही. हां, पुन्हा तिसरी समान काय म्हणते इमारतीचे मूल्य वर आहे का बघा इमारत. त्याच्या पुढे कशाचं आहे बरं यंत्र आणि फर्निचर म्हटले ना. हा, यंत्र आणि फर्निचरला पण टिक करा पटपट. चौथी समान कशावर आहे बरं करा मग ऋणकोला पण टिक. नेक्स्ट काय स्कंद. स्कंदला पण करा टिक. सगळ्यालाच आहेत ना. आता नवीन प्रमाण दिले एका क्वेश्चनमध्ये बघा बरं एकदा. जर नवीन प्रमाण जर दिलंच तर ख्याती कोणत्या प्रमाणात वाटून द्यायचं असते. लाजा 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 जीवाला त्यागाच्या प्रमाणात. इथं माझ्या हातात पण काय नाही तर फेगळून हा वाटतं असं फडेल शिरे असं. पेन नाही रे बाबा, खुर्ची आहे बा खुर्ची. किती भागीदार आहेत टोटल. 3 जण आहेत. पण चालू खाते सध्या कुणाचं आहे बरं दोघांचंच आहे ना. जर समजा बायचान्स लिहिते वेळेस चुकून एखादं कॉलम आपल्याकडून तयार होतेच असं झालं हां बरं चालते. पण काय हरकत नाही. ओके, तिघाची जरी झाली तरी दोघाची केला तरी काय हरकत नाही. चला तिघाचे तर तिघाचे. नंतर भांडवल चालू खात्याच्या नंतर लिहा भागीदारांचे भांडवल खाते. भागीदारांचे भांडवल खाते. किती भागीदार आहेत बरं किती आहेत. 3. 4 ओळींची तयार करा, जास्त नाही. भांडवल खात्याला झालं 4 ओळींचं. कारण भांडवल खाते 4 ओळींचं का बरं सांगतो. अंतिम खाते शिकलात. अंतिम खाते झाले का माटीमाग. हा, अंतिम खात्यामध्ये आपण चालू खात्याचे क्वेश्चन्स घेतलो होतो का. हा, तेव्हा मी टिप लिहून दिलतो बा. कधी पण ताळेबंदामध्ये जर समजा म्हणजे तेरीस पत्रात चालू खाते जर दिलं असेल तेव्हा जी काय प्लस मायनस करायचे ती भांडवलमध्ये न करता कशामध्ये करायचं म्हणतो आपण चालू खात्यामध्ये. झाले का असं. जे आपण प्लस मायनस भांडवल खात्यात करत होतो ते कशात करत होतो चालू खात्यामध्ये. तीच पद्धत इथं पण करायची. आपल्याला जे काय प्लस मायनस करायचे ते सगळे चालूमध्येच करायचे. नेक्स्ट ताळेबंद. चालू खातं जर दिलं तर राऊत दिदी लक्ष द्या. ताळेबंदात जर चालू खातं जर दिलं तर तेव्हा आपल्याला काय तयार करायचे सेपरेटली चालू खातं तयार करायचे. आता पुनर्मूल्यांकन खात्याच्या नंतर मी चालू खाते घेतलं, पुन्हा नंतर भांडवल खाते घेतलं. जर समजा तुम्ही वरचं खाली खालचं वरी झालं तर असं काय फरक पडणार नाही. जगाचे वेगळं होणार नाही आपलं. ओके, चालू खातं तेवढं तयार करायचं एवढं लक्षात राहील ना. चालू खाते नेहमी प्रवेशामध्ये दोघांचंच असते. पण समजा चुकून तिघांची तयार केलं तर 3 राहू द्या कॉलम्स, काय हरकत नाही. आता नंतर भांडवलाच्या संदर्भात जर समायोजन असतील भांडवल म्हणजे रक्कम आणली रक्कम दिली जर म्हटलं भांडवलाच्या स्वरूपात तर ती भांडवल खात्याच्याच नावे किंवा जमाल दाखवायचे आपल्याला. आलं लक्षात. पुन्हा नंतर जे काय आपण वाटून देतो वाटून काय देत होतो बरं आपण राखीव निधी सामान्य निधी संचित निधी वाटून देत होतो. अगोदर कुठं दाखवत होतं तर भांडवलच्या कुठे येत होतं. आता कुठं दाखवायचे चालूच्या जमाला. ह्याच्या जमाला दाखवत होतो आता इथे चालूच्या जमाला दाखवायचे. ख्याती वाटून दिल्यावर भांडवलच्या कुठं दाखवत होतात. आता कुठं दाखवायचे चालूच्या जमाला. ख्यातीचं आपलेकन केल्यास भांडवलच्या कुठं दाखवत होतात. मग आता चालूच्या नावेला. नफा तोटा जर समजा वाटून दिलो पुनर्मूल्यांकन नफा असेल किंवा तोटा असेल इकडे नफा असेल तर भांडवलच्या कुठे दाखवत होतो जमाला. मग आता कुठे दाखवायचे चालूच्या जमाला. तोटा आलं तर भांडवलच्या अगोदर कुठे दाखवत होतो. मग आता कुठे दाखवायचे चालूच्या नावेला. म्हणजे ह्याच्या जी जमाला येत होते भांडवलच्या ते आता चालूच्या दाखवायचे. ह्याच्या जी नावेला येत होते ते आता चालूच्या दाखवायचे. म्हणजे रक्कम आणली भांडवलाच्या स्वरूपात ती जर सोडलो ख्यातीच्या संदर्भात असेल राखीव निधीचे असेल नफा तोटा असेल काही असेल बाकी सगळे समान कुठे दाखवायचे आपल्याला सगळेच चालू खात्याला. भांडवलला दाखवत बसायचंय का नाही. आलं लक्षात. जे भांडवलला इफेक्ट होते ते आता चालूला दाखवायचे. बदल काही करायचं नाही. तर आता पहिलं पद काय बोंबला बरं अगोदर धनको. मग आपण काय म्हणत होतो पहिलं पद कुठं ट्रान्सफर करायचे एक तर भांडवलच्या जमाला आणि दुसरीकडे देयताला. ह्याच्या व्यतिरिक्त कुठं म्हणत होतो का नाही. म्हणजेच आता चालूच्या जमाला आणि भांडवलच्या जमाला आणि देयताला दाखवायचं. तर कसं तर बघा पहिलं काय बरं धनको. धनी म्हणजे देता
गुड. दनको समान आहे का? नाही. तर आउटरला किती? 30 पॅक. थोडी थोडीच घेऊ, सोमवार आहे. नेक्स्ट काय बरं? आता भांडवल म्हणल्यास भांडवलच्या कोणत्या साईडला दाखवू बरं? जमाला. पण स्वतःची पुस्तक स्वतःच नाव येते का? काय म्हणताव? शिपू आणली. सांगा किती किती अमाऊंट आहे बरं? 21,000. सेमच आहे का? ओम जय जगदीश हरी. झालं. हा नेक्स्ट बोमला मोठ्यानं सध्या कोणत्या साईडला आहे? चालू खाते कधी पण ध्यानात ठेवा. चालू खाते ही बारक्या लेकरासारखं आहे बरं का. कधी इकडे बी राहते कधी इकडे बी राहते. आता सध्या कोणत्या साईडला आहे बरं ती? कुणाच्या? देयताला आहे. बरोबर आहे. देयताला आहे म्हणल्या संबंधितच्या जमाला, आणि संपत्तीला असतं तर संबंधितच्या नावेला दाखवायचं. एवढं लक्षात येईल ना. मग आता स्वतःच्या पुस्तक स्वतःच नाव येते का? नाही. तर त्याला काय म्हणताव? शिल्लक पुढे आणली. पण नावे साईडला लिहू का जमा साईडला लिहू? लिहा मग. शिपू आणली. हा. ओमाचं किती आहे? 3,750. आणि जग्याचं किती आहे? 3,450. कोणाचे नाव तर नाहीत ना? नाव कोणाचे आहेत का? झालं. आणि जर समजा चालू खाते जर संपत्तीला जर असला असतं तर इकडं नावेला. ओके. अच्छा. हा. नंतर नेक्स्ट आता कोणती बाजू? आता संपत्ती बाजू. संपत्ती बाजूची पदं कुठं? सगळीच संपत्तीला. नालाय का काय म्हणत जाऊ नको रे इथं. मी असं आहे. अच्छा. नाही, मी पोरांची इज्जत करत नाही. पोरांची इज्जत करता आपण नाही, पण मुलींना कधी बी बरं चला आज केलो. चला पण आता पद कोणतं आहे बरं? बँक शिल्लक. बँकेतील शिल्लक आपली काय असते? संपत्ती दाखवा. बँक समावना असो अथवा नसो, कंपल्सरी आतमध्ये किती रुपये? 3,000. नेक्स्ट इमारत. एवढी इमारत किती? 15,000. इनर का आउटर? इनर. नेक्स्ट यंत्र किती? इनरच ना. हा. नेक्स्ट मोठ्यानं हा पस्कर किती? फक्त इनर का? अच्छा. नेक्स्ट स्कंदला दुसरं नाव? 60 नुसतं म्हणल्यावर कसं बोलावं बरं आता? 12,300. नेक्स्ट रुनको. रडू नको. किती? 27,000. आणखीन कोणता आहे का? नाही. जर समजा नफा तोटा जर दिला असतं तर अगोदर आपण कुठं भांडवलच्या नावेला वाटून देत असतो, आणि जर समजा असला असतं तर आता कुठं दाखवलं असतं? चालूच्या नावेला. आलं लक्षात? आता नंतर नेक्स्ट आता समावना क्रमांक 1 वाचरे बघा. कुणाला प्रवेश दिले बरं? जग्गू दादा. मग आता दादा म्हणलो, आता इज्जतीनंच नाव घ्यायला ना आपण. हा. आता जग्गू दादाची पहिली समावना वाचा. झाली 90 चालली त्याला आता लगेच आहे की नाही? 50% बा. 2 समावना एकत्र दिलेले आहेत. मुळे दिदी आज द्यावं लक्ष ऐकलं. दोन समावना एकत्रित आहेत. आपल्याला एक एक समावना बघायचे. पहिली समावना काय म्हणते? जगदीशने ख्यातीचा हिस्सा किती द्यावा म्हणते बरं? 3 द्यावा. याचा अर्थ आपल्या व्यवसायात येईल ना. व्यवसायात आल्यानंतर रोख किंवा बँकमध्ये प्लस का मायनस? प्लस. इमारतीला 4 ओळी, बँकेला 4 ओळी सोडायचं ना. तुम्ही सोडलाव ना. हा. तुम्ही हुशारा मग करा. मग प्लस काय आणले? ख्याती. किती रुपये? 3,000. प्लस केलो. मग प्लस तर अगोदर आपण भांडवलच्या कुठे दाखवित होतो? जमाला. काय म्हणून वाटून देत होतो ना. मग आता भांडवलच्या जमाला देऊ का चालूच्या जमाला देऊ? दाखवा मग तुमच्या मड्यानुसार. ख्याती खाते. नवीन प्रमाण दिलं तर त्यागाचे प्रमाण देतो आपण. आता सध्या आहे का तिथं? नाही. गुड. ख्याती खाते. मग आता 3,000 रुपये त्यांचं प्रमाण कसं आहे? 3 2 म्हणजे टोटल
5 वड 5ची. हा टोटल किती अमाऊंट 3000चे 5 तुकडे करावे. 5 सक्क 30 म्हणजे 681 ला तर साईन त्रिक हा साई दुनी 12. जगुदादाला द्यायचंय का नाही. चहा पाणी केळं देऊ केळं. नेक्स्ट झाले इथपर्यंत. आता काय म्हटले बरं आता ख्यातीची रक्कम सुद्धा काय किती म्हटले बरं अर्धी रक्कम काढून घेतली म्हणते. किती अर्धी. अर्धी जर समजा आणल्यानंतर प्लस तर जमाला येते. आणल्यानंतर काय होत असते प्लस करून जमा साईडला. मग दिली किंवा काढून घेतल्यानंतर काय करतात त्याच्यातून मायनस. तर मायनस तर संबंधितच्या नावे साईडला. मग जर समजा चालू खातं दिलं नसतं तर भांडवलच्या नावेला दाखवत होतो. आता भांडवलच्या नावेला दाखवायचंय का नाही तर कुठं चालूच्या नावेला दाखवायचे. मग करा मग आता ह्याच्यातून मायनस वरी 2 ओळी सोडून बघा. ख्यातीचे आपलेकन. ख्यातीचे आपलेकन किती 50% ना. मग ख्याती टोटल अमाऊंट किती होती बरं 30 का हे का 3000. मग 3000च्या 50% किती येते बरं 1500 केलो मायनस. मग मायनस तर आता भांडवलच्या नावेला का चालूच्या नावेला. चालूच्या नावेला. भांडवलच्या नावेला का बरं नाही ती पण सांगा. जर चालू खातं दिलं असेल तर तेव्हा भांडवल हे स्थिर पद्धतीनं दाखवलं जातं. काय कोणत्या पद्धतीनं स्थिर पद्धतीनं. म्हणजे ह्याच्यात काहीच बदल करायचं नाही. लक्षात जी काय बदल करायचं इथं चालू मध्ये करायचं. दाखवा मग इथं कसं त्यांनी रोखच काढालेत ना. हा मग इथं रोख खाते. रोख खाते कंसात काय केलं हा समजण्यासाठी लिहायचं ख्यातीचे आपलेकन. आणि एक्झाम मध्ये सुद्धा लिहायचे असं ख्यातीचे आपलेकन. जर दिलं तर वाटून तर नेहमी असते. कोण काढून घेते कोण काढून घेत नसते. मग आता अर्धी रक्कम म्हटले ना. मग अर्धी म्हणलेच बघा ओमकडे किती रुपये होते बरं ख्याती 1800 चे निम्म किती होते 900. कसं करावं बाबा 900. हा इकडे जयची किती आहे 1200. 1200 चे निम्म 600. आलं लक्षात. या दोन्हीची बेरीज किती होती बरं 1500. आणि 1500 मायनस केलं का नाही आलं. चलो पहिली संभावना क्लिअर. आता जोया दीदी वाचा बर. त्यांचे शब्दामध्ये बघा किती उल्लेख आहे. त्यांनी काय म्हणले एकास 4. एकास 4 म्हणजे का असं लिहित तिथं 1 त्याच्या पुढे 2 डोळे आणि 4 त्याला म्हणतात एकास 4 बोलण्यात. आणि असं जर असेल तर त्याला 1/4 म्हणतात किंवा 1/4 शांश जर येत नसेल तर तिथं काय 1/4 म्हणा. ओके. मग आता त्याने किंवा तिने किंवा त्यांनी किती आणलेत बरं इथं 9000. आणल्यानंतर रोख किंवा बँक वाढेल का कमी होईल करा. मग याच्यात प्लस पोलिओ कोण आणाले हा जगदीशचे भांडवल किती रुपये 9000. मग प्लस केलो का. मग त्यानं काय म्हणून आणाले ती सांगा मला पहिलं. रोख आणाले पण काय म्हणून आणाले व्यवसायात भांडवल म्हणून आणाले ना. मग भांडवल म्हणून आणाल्यावर इथं चालूला दाखवायचे का ती नाही. तर त्यानं भांडवल म्हणून आणले तर भांडवल खात्याला दाखवा. मग कशा स्वरूपात रोख म्हणून रोख खाते. रोख का बँक तिथं काय आहे शब्द बँक असेल तर बँक वापरा. बँक खाते. बघा प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्याला नवीन भागीदार येते वेळेस काय ना काय आणतो रिकाम्या हाताने येत नाही म्हणतो बरोबर आहे ना. मग ते ना आता जगुदादानं येते वेळेस किती रुपयाचं भांडवल आणले बरं 9000. आणल्यानंतर रोखमध्ये काय करतो प्लस. तर भांडवलच्या कुठं दाखवतो नेहमी जमा साईडला. मग तेच जमाला आलं. पण एवढं हेच तेवढी समान आपण चालूला दाखवलो का नाही. कारण ह्याच्यामध्ये चेंजेस तर करायचं नाही. त्यानं भांडवलाच्या स्वरूपात आणले ना. कशा स्वरूपात आणले भांडवलाच्या. म्हणून तेवढंच आपण कुठं दाखवलं भांडवल खात्याला दाखवलं. बाकीचे कशाचे समावण्याची इफेक्ट येलेत का नाही. ओके. आता नंतर नेक्स्ट इमारतीचे मूल्य म्हणते ना किती करा म्हणते हा अच्छा किती रुपये बरं 9000. हां आलं. झालं पाठीमागं. हां आता बा इमारतीचे मूल्य किती करा म्हणते बरं 18000. एक एक बघत चलो. आता इमारत अगोदर किती होती चापसून बघा बरं. आता किती करायचे 18000. याचा अर्थ वाढाले का कमी होईल किती ना. मग 3000 वाढाले तर प्लस करू का मायनस प्लस पोलिओ काय लिहू माय किती प्लस करून आउटरला 12000 का
वा 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 हुशार झाला मग. आता कसं बी विचार आम्ही पटपट सांगतो म्हणून आहे की नाही. आता मग 3,000 रुपये प्लस केलो, मग इमारत वाढली, मग आपल्याला लई भारी वाटते की नाही आता. हा मग आपलं खर्च का उत्पन्न पैसा त्याच्यावर गाणं आहे की नाही रे. कशामध्ये वाढले? इमारत खाते किती रुपये वाढलेत? 3,000. पैसा आहे तर सगळं आहे की नाही. पैसा आहे तर इज्जत आहे. हा यंत्र आणि फर्निचरचे 10% आता कमी करायचंय. मग आता यंत्र टोटल किती आहे बघा बर. 21 10% किती येते? 2100 प्लस का मायनस? मायनस. 10% कशामुळं कमी होईल? घसाऱ्यामुळं. 2100 मायनस करून बघा राउटरला किती येते? 21,000 मधून 2100 रुपये वजा केल्यास राउटरला एवढी रक्कम येते का? तेवढी येते 18,900. मूल्यांवर विश्वास ठेवू नका रे, तुम्ही पण सांगा. आलं का? आले ना. मला मूल्यांवर विश्वास आहे पण झालं. मग घसारा संस्थेच खर्च का उत्पन्न? खर्च तर पुनर्मूल्यांच्या नावेला. कशावर आकार लाव? यंत्रावर. यंत्र खाते किती रुपये? 2,100. मी का बरं असं बोलतो तर मुलांना मला स्वावलंबी बनवायचंय. त्याच्यासाठी मुलं स्वावलंबी बनावं, कुणावर डिपेंड राहू नये. नंतर आता अजून कशाचं बर? फर्निचरचं किती रुपये बर? हा नाही एकांची बाजू घेऊन बी जमत नाही का नाही. कधी यांना बोललं तर कधी तुमची माया करावं लागते, तुम्हाला बोललं तर कधी त्यांची माया करावं लागते, असं असते बा. 900चं 10% किती? 90. फक्त एवढंच का? 90 वरच मायनस 10% घसारा. 90 मायनस केल्यास आउटरला 810. मग 90 रुपये आपलं खर्च का उत्पन्न? तर पुनर्मूल्यांच्या नावेला काय म्हणता? मी उपस्कर लिहणार आहो. उपस्कर खाते लिहा तुम्हाला काय लिहायचं. 90. मग फर्निचर लिहा तुम्ही. आता मी लिहिलं होतं सारखं पुसापुशी करून हात घाण होईल सगळं. पण बा लक्ष द्या, कधी पण अकाउंटमध्ये बा हिशोब ठेवतो वेळेस आपण 5-5, 10-10 रुपये सुद्धा हिशोब ठेवावा लागतं बरं का. त्याशिवाय आपल्या ॲक्युरेसी येत नसते. 90 रुपये सुद्धा मांडून ठेवले त्याने, आणि आम्ही 90 रुपयाचा घपळा कसं करतो ती सुद्धा कळत नाही म्हणून, आहे की नाही. 90 रुपये तिकडले तिकडेच गायब. कुठं होते की कुठं नाही की असं करीत बसतो आम्ही, आहे का. नेक्स्ट वाचाल तर वाचाल. हा चला आता आपण ऋणकोर संशय खाऊ. किती टक्के खायचंय? 5%. बघा बरं आता 27,000 10% किती येते बरं? 2700. मग 10% साठी 2700, तर 5% साठी त्याचे निम्म किती येते बरं? 1,350. मग 1,350 प्लस का मायनस? मायनस. 5% संबुक किती रुपये? 1,350. 1,350 मायनस करून आउटरला बावर किती येते ऋणको? किती येते? 25,650. तुम्ही सांगाल मी लिहावला बरं का. मग संशय खाल्ल्यानंतर आपलं खर्च का उत्पन्न? खर्च. तर पुनर्मूल्यांचे कुठे लिहू? संबुक खाते किती? 1,350. गुड. नेक्स्ट. अच्छा काय का ठरवा तुम्ही, आम्हाला काय आहे की नाही. स्कंदाचे मूल्य किती ठरले म्हणते? अगोदर किती होतं बघा बर. आता किती म्हणते? याचा अर्थ वाढलंय का कमी होईल? पण कितीनं वाढाले बर बघा. 300 म्हणजे 700. 2700 करा मग प्लस. वाढमाय 2700च जास्त न आम्हाला. प्लस करून आउटरला 15,000. मग संपत्ती वाढल्यास खर्च का उत्पन्न? तर पुनर्मूल्यांच्या जमाला. कशामध्ये वाढले? स्कंद. तर स्कंद खाते किती रुपये बर? 2,050 नाही ना, 2,700. नेक्स्ट. संपल्या. मग आता बँक आउटरला काढा बरं. अगोदर टोटल किती येते बघा बरं. 3 आणि 3 6, 9 आणि 6 15. 15,000. 15 मधून किती मायनस करायचे? तर 1500 मायनस केल्यास आउटरला 13,500. गुड. आलं. चला बघा कोणती बाजू जास्त आहे बघा रे.
कोरवाचा व्यवसाय म्हणल्यावर विषय आहे का मग? हा, उत्पन्न जास्त येते बघा. हा, 5,700 5,700 दाखवलो. 5,700 मधून किती मायनस करायचे तर 3,440 3,440च का रे बघा. नाही 3,540 540 5,700 मधून 3,540 झिरो 10 मधून 4 गेली 6 1 7 मधून 6 गेली 1 2,160 लिहा 2,160. ह्याला नाव काय देतोय? पुनर्मूल्यांकन नफा. पुनर्मूल्यांकन नफा असेल किंवा तोटा असेल किंवा गायछाप असेल, प्रवेशामध्ये कोण घेते तर जुने भागीदार आणि निवृत्ती मृत्यूमध्ये सर्व भागीदार. ओके, कारण नवीन माणसाचं तोटा खायचं वय नसते म्हणून आपण त्याला देत नसतो. जुनेच खाते तर एकदा पेटलं की मग पुन्हा द्यायचं असते. ओम जय कसं प्रमाण आहे त्यांचं? 3-2 ना. हा, करा बरं. आता 2,160चे किती हिस्से करायचे तर 5 5 1 5 5 चौक 20 1 5 त्रिक 15 उरली 1 5 दुने 10 432 एका हिस्साला ना गुणिले 3 गुणिले 2 किती आलं? 864 जयचं आलं ना. गुणिले 3 3 दुनी 6 चाला 1 3 त्रिक 9 1 10ला 0 परत हात चाला 1 3 चौक 12 1 13 3 दुनी 6 बरोबर आहे. नंतर 3 त्रिक 9 अरे हातचं येत नाही ना. हा 3 त्रिक 9 पुन्हा हातचं येत नाही. नंतर 3 चौक 12 1296 मी हातचा घेतलो होता. हातचा 1296 वयामानानं होत असते. वयामानानं जास्त नाही रे बघा. हातचा दिल तुम्ही फक्त. हा 90 निघाली ती बाजूला आज्यात. मग आता पुनर्मूल्यांची नावेला तर भांडवलच्या कुठं दाखवत होतो पण आता भांडवलला दाखवायचंय का नाही. आता कुठं दाखवायचंय? चालूला दाखवा. मग पुनर्मूल्यांकन नफा आणि तोटा आला असतं तर चालूच्या नावेला दाखवलो असतो. किती अमाऊंट बर 1296 आणि नंतर 864. नवीन लेकराला द्यायचंय का नाही? काय द्यायचं त्याला? केळं. बघा किती येते बघा पटश्रिया. चालू खाते पहिलं क्लोज. जगदीशचं काय आहे का नाही? त्याचं काय विषय नाही. आता नंतर जयचं नावेला 600 आहे तर इकडे जमा म्हणजे दोघांची पण जमा जास्ती आहे ना. हा 4,650 864 4 6 5 5,514 ह्याचं किती? 6,846. इकडं पण 6,846 5,514. आता तेच त्यांची किती मायनस करायचे बरं आपल्याला? 600 आणि 1ची 600 आणि 1ची 900 ना. बघा मायनस करून 4,914 येते का आणि 5,946 येते का? येते का? एवढेलीच येते का सांगा? मग आता याला नाव काय द्यायचंय बरं आपल्याला? शिपू नेली. स्वतःच्या पुस्तकात स्वतःच नाव येत नसते. लग्नपत्रिका सुटली तर बाकी कुठंच नाव येत नाही आपलं. खरं आहे का नाही रे बघा? हा चिरंजीवची चौका आणि ते बी अजून अक्षर आपलं नावच मोठं असते लग्नाच्या पत्रिकेवर. बाकी सगळ्यांची छोटे छोटे असते. लिहिलो शिल्लक पुढे नेली. मग आता चालूच्या कोणत्या साईडला आहे बरं? ते नावेला आहे. जर समजा आता भांडवलच्या नावेला शिल्लक पुढे नेली जर आलं असतं तर तिकडं कुठं दाखवतो आपण? देयताला भांडवल म्हणून दाखवतो. बरोबर आहे ना. मग आता हे चालूच्या कुठं आले बरं?
नावेला, म्हणजे तिकडं कुठं जाणार आता जमाला, म्हणजे जमा याचा अर्थ कोणत्या बाजूला, देयताला. कुठं, देयताला. ही संपत्ती म्हणजे नावे असते आणि ही कोणती असते, देयता, जमा. म्हणजे आता इथं दाखवा, चालू खाते, शब्द काय लिहायचे, तर चालू खाते. कुणाकुणाचं आहे बरं, ओम्याचा आहे आणि जयाचा आहे. 5946 आणि नंतर किती, 4914. आणि आता हुशार लेकर मला भांडवल खाते क्लोज करून दाखवतील की, येते ना. तिघाची पण कोणती बाजू जास्त, ती आहे जमाच. पटपट पटपट ज्यानं लवकर उत्तर सांगाल त्याला लेमन गोळ्या बक्षीस.